3 महिने हे पत्रव्यवहार सुरू आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी तुमचं नाव सांगा ॲडव्होकेट उदयकुमार आंबोणकर, मी कर्मचारी सेनेचा जनरल सेक्रेटरी आणि या ॲक्शन कमिटीचा संयोजक आहे. गेले 3 महिने आम्ही हा पत्रव्यवहार चालू आहे. सभागृह नेता असतील का, नवीन बॉडी आली त्याच्यानंतर सगळे गटनेते असतील, उपमहापौर, महापौर, BST कमिटी चेअरमन, आयुक्त अगोदरच्या आणि आत्ताच्या, त्याच्यानंतर BST कमिटीचा चेअरमन आणि BSTचे जनरल मॅनेजर, यांना आम्ही गेले 3 महिन्यापासून फॉलोअप करतो आहे. पण ह्या मागण्या 3 महिन्यापूर्वीच्या नाही आहेत, ह्या 19 पासूनच्या पेंडिंग आहेत. कोणीच काय करायला तयार नाही आहे. म्हणून आम्ही लोकांमध्ये गेलो, कामगारांची जागृती केली आणि परिस्थिती अशी आहे की कामगार काय म्हणतात की आम्हाला जर जगायचं असेल तर मग आज थांबलं पाहिजे, नाही तर आम्ही मरून जाऊ. कारण BST मारायचा प्लान पूर्णपणे शिजलेला आहे. त्यामुळे आम्ही ह्या तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला पण आवाहन करतो आहे की कारण सरकारच्या हातामध्ये विलिनीकरणाचा ठराव हा 2017 साली उद्धव साहेबांच्या काळामध्ये मंजूर झाला आणि तो UDकडे तेव्हापासून पडलेला आहे. मग आत्ताचं सरकार, जे UDचे मंत्री आहेत एकनाथरावजी शिंदे, त्यांनी ते घेतलं पाहिजे, तिचं मंजूर केलं त्यांनी. कारण BST शेवटी महानगरपालिकेचीच हे आहे, संस्था आहे, मग चालवायची त्यानेच. कारण त्यातले कायद्यातले जे मुद्दे आहेत ते काय सांगतात की BSTची सेवा तुम्ही सबसिडाईज मॅनरमध्ये चालवा, हे BMC ॲक्ट सांगतं. मग सबसिडी मॅनरमध्ये चालवताना खर्च आणि उत्पन्नातलं जी तफावत आहे ती त्यांनीच भरायची आहे. एकूण आता किती मागण्यात, कारण की असं कळलं जाते की PPE द्वारे ते मुद्दा आहे, कंत्राटी भरतीवरून पूर्णतः हे करा, ग्रॅज्युएट, अशा किती मागण्या आहेत नेमक्या? मी थोडक्यात तुम्हाला मागण्या सांगतो. एक पहिली गोष्ट, जे रिटायर कामगार आहेत त्यांचे जे काय 1400 कोटी द्यायचे ते त्यांनी एक रकमी द्यावे. तुकड्यात देऊ नका, लोक मरत चाललेत. त्यांच्या इतक्या 35 वर्षाची सेवा तुम्ही तुकड्यात देताय आणि मस्करी चालली त्यांची. दुसरं आहे BST कामगारांचा जो मागचा अंतरिम करार झाला त्याचे जवळजवळ 600 कोटी रुपये एरियस देणं बाकी आहे. 21 ते 26च्या काळासाठी आम्हाला 7वं वेतन घ्यायचं आहे, त्याबद्दल चर्चा आहे. पिरियड संपून गेला, ते अजूनही होत नाही आहे. त्याच्या पुढे जाऊन BSTच्या बस 3337 राहतील. ते 19ला MOU झाला, तो अजून त्यांनी मंजूर नाही केलेला आहे. आणि हे जे येतात आयुक्त, ते काय म्हणतात आमच्यावर बंधनकारक नाही. अरे प्रवीण परदेशींनी 19ला जो संप झाला होता जानेवारी महिन्यात 9 दिवस, त्याच्यानंतर 11 जून 2019ला MOU त्यांनी केला प्रवीण परदेशींबरोबर आणि हे प्रायव्हेट गाड्या आणल्या. काही गरज नव्हती तेव्हा आणायची आणि काही घेतलं नाही लोकांसाठी. आजची स्थिती अशी आहे की 19 पासून त्यांची 3-4 उपोषणं झाली, आंदोलनं झाली, मोर्चे झाले आणि सगळं फेल आहे. आज कामगार बिलकुल विश्वास ठेवायला तयार नाही त्यांच्यावर. सोसायटीच्या निवडणुकीच्या वेळेला 18 लाख रुपये तुम्हाला आम्ही एरियस देऊ, 4 आणे अजून दिलेले नाही आहेत. तर लोक चिंतेत आहेत, चिडलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे शशांकरावांना की आता कामगारांसमोर आपली डाळ शिजणार नाही, म्हणून ते कुठेतरी वेगळ्या क्लुप्त्या करत कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत आणि लोकांना सांगतात की आता चर्चा चालू झाली, हे झाले ते झाले. अरे लोकांच्या खिशात आले